तर जे आहे आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते कट केलेलं आहे। तर आपल्याला इथे कटोरी स्टिच करायची आहे। तर जे मेन फॅब्रिक आहे ते उलटं ठेवलेलं आहे आणि त्यावरती मी इथं जे आहे आपलं अस्तर जे कट केलेलं आहे ते ठेवलेलं आहे। आता आपल्याला पूर्ण साईडनं जे आहे 1 पाव इंचाची शिलाई मार्जिन म्हणजे शिलाई देऊन घ्यायची आहे। आता इथे पूर्ण आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक अटॅच झालं। आता आपल्याला इथे एक्स्ट्राचा जोही कपडा असला तो इथे कट करून टाकायचा। तर आपला इथे एक्स्ट्राचा कपडा इथे कट झालेला आहे। आता आपल्याला द्यायचा आहे कटोरीचा टक्स। तर टक्स देण्यासाठी आपला जो हा क्रॉस पॉइंट असतो, हा टोक असतो, त्यामधून आपल्याला असं इकडे फोल्ड करायचं आहे व्यवस्थित असं। जेवढं आपलं टोक येईल तिथपर्यंत असं व्यवस्थित करायचं आहे। त्यानंतर जे आहे आपल्याला काय करायचं आहे की बरोबर असं जो ही आपला हा टोक आहे तिथपासून असं याच्यामध्ये 1.5 इंच आणि जो उभा टक्स राहणार आहे तो राहणार आहे आपला 2.5 इंच। तर अशी एक स्ट्रेट लाईन करून घ्यायची आहे। आणि यातच जे आहे मी तुम्हाला एक असं टिप देणार आहे की आपला जो कटोरीचा टक्स आहे तो असा शार्प दिसायला नको। तर आपण काय करायचं, टिप मारताना थोडीशी अशी याला क्रॉसमध्ये न्यायचं, म्हणजे आपला जो कटोरीचा टोक दिसतो ना तो दिसणार नाही। या टाईपने जे आहे तर तुम्ही बघू शकता याला असा गोलावा आलेला आहे, म्हणजे एकदम शार्प टोक नाहीये। तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपली जी गोलाई आहे ती पण व्यवस्थित आहे आणि याचा शार्प टोक आहे तो सुद्धा इथे कट झालेला आहे आणि इथे जे आहे अशी व्यवस्थित अशी गोलाई सुद्धा आहे। तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा।